कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हो गुरुजी, मी आणि श्रीकांत लगेच निघतोय। आई हो हो। अरे यार, मला तर आईला पारू आणि माझ्याबद्दल सगळं सांगायचं होतं, पण आत्ताही सांगता येणार नाही। मी कुलदेवीच्या दर्शनासाठी निघाले, गडबडीत आहे, आत्ता नको। हो गुरुजी, ठीक आहे, ठेवते। बरं झालं आदित्य तू आलास ते। मी आणि श्रीकांत लगेच निघतोय, आम्हाला कदाचित एखाद दिवस लागू शकतो। हा ओके आज ऑफिस मध्ये खूप महत्त्वाची मीटिंग आहे, लक्षात ठेवा आदित्य। ओके आई, नको काळजी करू, तू देवीच्या दर्शनासाठी चालली आहे ना, सगळं ठीक होणार आहे। ओके, सगळं ठीक होणार आहे। चल मी निघते, श्रीकांत ऑलरेडी गाडीत जाऊन बसलाय। चल मी पण येतो त्याला सेफ। हो चल। साहेब एकदा बघून घ्या ना साहेब। हे बघा, मगापासून मी तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करतोय, तुम्ही ऑफिसला या, रितसर ऍप्लिकेशन द्या, मग मी कळवतो तुम्हाला। हं? असं कसं? तुम्ही माझा मोबाईल नंबर घेतला नाही, माझा पत्ता घेतला नाही, कसं काय कळणार बरं तुम्ही? एकदा बघून घ्या ना साहेब, 2 मिनिटात भेटतो साहेब। एक मिनिट, काय इश्यू आहे इथं? अच्छा, तुम्ही सूटबुटातले म्हणजे तुम्ही बॉस आहे वाटतं, मग तुम्ही हे का मॅनेजर आहेत का? 1 मिनिट, ते माझे काका आहेत आणि या कंपनीचे मालक आहेत ते। हे काका आहे? अहो वाटत नाही हो, मिशा काढल्यात तुमचा मोठा भाऊ दिसेल साहेब। म्हणून काका काय इश्यू आहे? अरे त्यांना नोकरी हवी म्हणून ते भेटायला आले, मी मगापासून त्यांना तेच सांगायचा प्रयत्न करू, ऐकतच नाहीयेत ते। बरं, ठीक आहे। तुला ऑफिसला जायचं ना, तू जा, मी हँडल करतो। हां, नमस्कार, माझं नाव आदित्य किर्लोस्कर। नमस्कार आदित्य बोला, सर। काय काम आहे? साहेब तुम्ही एकदा माझी फाईल पाहून घ्या ना, मी नोकरीसाठी आलो साहेब। हो बरोबर आहे, पण काय ना, आमच्या इथे वेकन्सी नसेल, म्हणूनच काकांनी तुम्हाला सांगितलं ना की नंतर या किंवा ऑफिसला। एक काम करा, तुम्ही तुमचं ऍप्लिकेशन द्या आणि काही असेल तर आम्ही तुम्हाला फोन करू। ओके, तुम्ही त्यांच्यासारखेच सांगायला लागले साहेब। अहो साहेब तुम्ही एकदा एक नजर फिरून तर पहा ना साहेब, कागदपत्रावर पहा ना साहेब, पहा ना। ठीक आहे, तुझी तर 10वी पण झालेली नाहीये, 9वी मध्ये शिक्षण सोडलंय, असं कसं चालेल? हे बघ, आजच्या जग, यू सी, एज्युकेशन इज मस्ट। ओके, एकदम बरोबर बोललात साहेब तुम्ही, म्हणून मी यंदा 10वीची परीक्षा दिली साहेब। मी आणि माझी मुलगी एकाच वर्गात आहे साहेब 10वीच्या। काय? तू आणि तुझी मुलगी एकत्र 10वीला आहात? हो साहेब। नाही, एकत्र 10वीची परीक्षा दिली आहे तुम्ही? हो साहेब, मी आणि माझी मुलगी एकाच वर्गात आहे साहेब। काय नाही साहेब, आता मुलीचं वय आहे सर शिक्षण घ्यायचं, ते तिला म्हटलं तुला वाटेल तेवढं शिक बाई, मी नोकरी करतो, म्हणून मला नोकरीची गरज आहे साहेब। पण मग आधी शिक्षण पूर्ण का नाही केलं? परिस्थिती आपल्या मागं पुढं कोण नाही साहेब रडायला, इथं कोण कागद काळे करणार साहेब, पण शिक्षण नाही तर तुम्हाला कोणी विचारत नाही। मग मी माझंच ठरवलं साहेब की आपण शिक्षण घेतलं पाहिजे, तर आयुष्यात सर चालत राहिलं पाहिजे सर, थांबायचं नाही। मग मी ठरवलं साहेब आता थांबायचं नाही, आणि 10वीची परीक्षा दिली सर। सी मिस्टर प्रवीण, तुझी, आय एम सॉरी, तुमची स्टोरी खरंच खूप इन्स्पायरिंग आहे। कुठलाही माणूस तुमची स्टोरी ऐकून खरंच खूप मोटिवेट होईल। आणि बरोबर आहे, शिक्षणच काय, कुठलीही गोष्ट पूर्ण करण्यासाठी वय, काळ, परिस्थिती याचं बंधन नसलंच पाहिजे। एकदम करेक्ट आहे साहेब, म्हणून मन लावून अभ्यास केलाय साहेब, 10वीची परीक्षा दिली साहेब, आणि माझी खात्री आहे साहेब मी पास होणार आहे, आणि एवढा कॉन्फिडन्स घेऊन पास व्हायच्या आधीच मी तुमच्याकडे नोकरी मागायला आलो। लई भारी वाटायला लागलं साहेब, आता थांबायचं नाही साहेब मला। करेक्ट आहे, आता थांबायचं नाही। हो, हो झालंय का? दिसतंय ना? तुला माझी अॅनिव्हर्सरी आहे, पण हा नवरा साधं गिफ्ट राहू दे, साधं विश तरी करायचं, हॅपी अॅनिव्हर्सरी, पण नाही। मला आज पश्चाताप होतोय तुमच्याशी लग्न केल्याचं। अरे काय काय पश्चाताप नाही, तुमची अॅनिव्हर्सरी आहे ना आज। हो आहे, आणि मग काय सेलिब्रेशन वगैरे नाहीये का? कसलं सेलिब्रेशन? अरे या माणसाला कशातच इंटरेस्ट नाही,
नाही ठीक आहे, हरकत नाही, पण मी तुमचा हा स्पेशल दिवस वाया जाऊ देणार नाहीये. हा, मी तुम्हा दोघांसाठी 2 दिवसाची महाबळेश्वर ट्रिप बुक केली आहे. मस्त जायचं आणि एन्जॉय करायचं. आई शपथ, कसलं भारी. थँक्यू प्री. खर तर सॉरी, मी ना सतत तुला उगाच नावं ठेवत असते, पण ना तू खरंच खूप गुणी आहेस. मला सांग, हे सगळं तू माझ्यासाठी केलंस ना? ऑब्विसली दामिनी काकू. आफ्टर ऑल वी ऑल लव्ह यू ना. हो. प्रीतम थँक्यू, पण आम्हाला नाही जाता येणार. का? अरे ऑफिसमध्ये खूप कामं पेंडिंग आहेत आणि असं बाहेर जाणं नाही परवडणार. त्यात वहिनी बाहेर आहे. ऑफिसमध्ये काही इमर्जन्सी आली तर काय करणार आहे? हे बघ काका, जर काही इमर्जन्सी आलीच तर मी आणि दादा बघून घेऊ ना. आणि तू आयुष्यभर कामच केलंयस रे, तू कधी एन्जॉय करणार? ते काय नाही, तू छान 2 दिवस जा आणि एन्जॉय कर. हा दामिनी काकू, 2 दिवस महाबळेश्वर एन्जॉय. हा आलोच. ओ, चला आता ठेवा, ते आपल्याला बॅग्स भरायचे. चला कुठं? ते पण मीच करायचं. दामिनी काकू आणि मोहन काका तर गेले. आता दादा आणि पारूला थोडी प्रायव्हसी द्यायची असेल तर प्रियाला पण बाहेर घेऊन जावं लागेल. काहीतरी आयडियाच करतो. काय झालंय प्रीतम? माझा मूड नाही. का? का मूड नाहीये? मी म्हंटल ना माझा मूड नाही, नंतर बोलू आपण. ठीक आहे, नका बोलू. प्रिया, प्रिया, ऐक ना. आता मला नाही ऐकायचं, माझा मूड नाहीये. प्रिया, ऐक ना. बर, बोला. आपण असं बरेच दिवस कुठेतरी बाहेर छान मूवीला नाही गेलोय ना. हो ना, पण काय करणार, तुम्ही आता एवढे मोठे बिझनेसमॅन आहात, तुम्हाला माझ्यासाठी कसा वेळ असेल ना. पण ठीक आहे, असू दे, माझी काहीही तक्रार नाही. का? का नाहीये तक्रार? अरे दामिनी काकू बघ ना, मोहन काकाकडे किती तक्रार करते. हा, बरोबर सगळं वसूल करून घेते नवऱ्याकडून. आज पण बघ, त्यांची अॅनिव्हर्सरी आहे तर मस्त बाहेर फिरायला गेलो. जाऊ दे की मग. एवढी वर्ष झाली त्यांच्या लग्नाला तरी इतके छान रोमॅन्टिक वागतात ते. आणि आपण 1 वर्ष नाही झालं लग्नाला तर साधं मूवीला पण बाहेर जाऊ शकत नाही. शी. बर, ठीक आहे, जाऊया आपण. कधी जायचं? लगेच. हे बघ, साईट पण ओपन आहे, लगेच बुक करतो. हो एवढं. प्रीतम सर, प्रिया मॅडम, जेवण तयार आहे, जेवायला चला. आज नाही, आज नाही, आज आम्ही बाहेर जातोय जेवायला. प्रीतम, पारू बघा, ऍक्च्युली मी आणि प्रीतम आज मूवीला चाललोय ना, सो येताना डिनर करूनच येऊ. तसं वेळेतच येऊ आम्ही, पण आम्ही येईपर्यंत तू थांबशील ना इथेच? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.